मला एक व्यक्ती माझ्या सेकंड प्रेग्नन्सी नंतर असं बोललं होतं की 4 मुलांची आई दिसते असं. ते मला खूप खटकलं होतं. ते कॉस्ट्युम घालून तशा स्टेजवर जाणं हा माझा थोडासा मला हे वाटत होतं, इरिटेट वाटत होतं. खर्च म्हटला तर बॉडी बिल्डिंग सोपं नाही. मेहनत पण तेवढीच लागते. माझं वेट वाढल्यामुळे मला म्हणजे अस्थमाचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे स्टेप पण चढल्या जायच्या नाही माझे. त्यानंतर मला टीबी पण झाला. बापरे. हा. नमस्कार फिटनेस प्रेमींनो, मी ईश्वर ठाकरे's फिटनेस मंत्रामध्ये आपलं स्वागत. तर आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही आपले बॉडी बिल्डर्स आहे, जे एकदम खडतर प्रवास करून एक बॉडी बिल्डिंगच्या स्टेजवर उभे राहत असतात आणि एक आपलं नशीब आजमावत असतात, तर त्यांची स्टोरी ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेत असतो. तर आज आपल्यासोबत गायत्री पाटील या महिला शरीर सौष्ठवपटू आहे, बॉडी बिल्डर आहे. तर त्यांची संपूर्ण स्टोरी ही आज आपण जाणून घेणार आहोत की त्या या क्षेत्रात आल्या कशा, कोणत्या कॉम्पिटिशन खेळायला, तर त्यांचा एक संपूर्ण अनुभव आपण जाणून घेणार आहोत. पाटील मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही बरेच इंटरव्ह्यू आहे आता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही बघितलेलेच आहेत. तर एक तुमची ही जर्नी कशी स्टार्ट झाली? कारण बॉडी बिल्डिंग म्हटलं तर याच्यामध्ये पुरुषांचा दबदबा हा खूप मोठा बघायला भेटतो. महिला या थोडक्यातच बघायला भेटतात. मुंबई पुणे साईडच्या लेडीज ह्यामध्ये खूप बघायला भेटतात, पण मुंबई पुणे वगळता इतर भाग शहरातल्या ज्या महिला ह्या फार तुरळक बघायला भेटतात. पण तुम्ही ह्या क्षेत्रात आल्या कशा? ॲक्च्युली मी एक म्हणजे महिला म्हटली म्हणजे प्रेग्नन्सी, बरोबर, लग्नानंतर घरातली सांभाळून संसार बस, त्याच्या पलीकडे नंतर एक अडकून जाते ती. आणि प्रेग्नन्सी नंतर वेट हा मोठा इश्यू आहे, वाढतं वेट. मग मला एक व्यक्ती माझ्या सेकंड प्रेग्नन्सी नंतर असं बोललं होतं की 4 मुलांची आई दिसते असं. ते मला खूप खटकलं होतं. मी त्या विचारात अशी म्हणजे अशी थोडी कटकट करायची यांच्याजवळ की माझं वेट, मी अशी नव्हती, अशी झाली. म्हणजे माझ्या मिस्टरांनी मला एक फिटनेस जिम जॉईन करून दिली होती. मी खूप कष्ट म्हणजे करत होती, मेहनत करत होती, फिटनेस पण आला होता. पण मग असं वाटायचं की अजून काहीतरी करायला पाहिजे मी अजून. मग जेव्हा मयूर सरांनी पॉवर लिफ्टिंगची एक कॉम्पिटिशन भरवली होती, मयूर देवरे म्हणजे जे मिस्टर युनिव्हर्स खेळले ते हँडिकॅप मध्ये. हो. आधी मी संदीप सर माझे कोच होते, फिटनेस ट्रेनर होते माझे. मग नंतर मी यांना विचारलं की मयूर सर मला शिकवतील का पॉवर लिफ्टिंग? मग सर म्हटले की एकदा त्यांना भेटायला बोलवा. मग माझी मयूर सरांची ती पहिली भेट होती. मग सरांनी मला 15 दिवसात पॉवर लिफ्टिंगचं ट्रेनिंग दिलं होतं आणि कॉम्पिटिशन होती इथं नाशिक मध्येच होती. तिच्यात मला गोल्ड मिळालं होतं, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस दोघं. तो पहिला अनुभव कसा होता? सुरुवातीला तर घाबरत होती मी की मला जमेल का. जेव्हा मेडल भेटला पण मग जेव्हा मेडल मिळालं मला रडू आलं होतं पहिल्यांदा की 15 वर्षाचा गॅप, म्हणजे शिक्षणानंतर 15 वर्ष संसारातच अटकलेली होती. चूल आणि मूल पर्यंत तुम्ही मर्यादित होता. त्या मेडलला म्हणजे जेव्हा गळ्यात टाकलं तेव्हाच रडू आलं होतं मला पहिल्यांदा. छान होता तो अनुभव. त्यानंतर मग सर जेव्हा मिस्टर युनिव्हर्स झाले, मग तेव्हापासून मी मयूर सरांकडे जायला लागली. पण एक पॉवर लिफ्टिंग सोडून तुम्ही बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आले, कारण पॉवर लिफ्टिंग पेक्षा बॉडी बिल्डिंग हे खूप अवघड आहे, अपोजिट आहेत दोघं. तर तुम्ही या क्षेत्रात मग कशा आले? मग त्यानंतर स्टेट लेवल पण दिले मी पॉवर लिफ्टिंगच्या, त्याच्यात पण मला सिल्वर मिळाले होते. मग सर युनिव्हर्स झाले होते. बरोबर, गोल्ड मिळालं सरांनी. मग यांनी विचारलं की सर आम्हाला पण करता येईल का, म्हणजे हिला पण करता येईल का असं. हो म्हणे करता येईल. मग तेव्हापासून मग तयारी चालू केली. मग पहिली माझी आडगाव श्रीजी झाली होती, ती मी पहिली दिली होती शरीर सौष्ठव. म्हणजे ती बॉडी बिल्डिंगची ती पहिली कॉम्पिटिशन होती माझी. तिथला अनुभव कसा होता तुमचा? पहिल्यांदा तर कॉस्ट्युम हा मोठा इश्यू होता.
थोडासा विचार करायला तर मला महिना लागला होता की मी करू का नको वर्कआउट तर मी करते सर्व, त्याला मी 100% देते, पण कॉस्ट्युम घालून तशा स्टेजवर जाणं हा माझा थोडासा मला हे वाटत होतं, इरिटेट वाटत होतं की असा ड्रेस परिधान करून मी स्टेजवर कस काय लोक काय बोलतील, लोकांचं पण नाही, पण मी कधी नॉर्मलच कपड्यांवर आपण भारतीय महिला आहे असं जास्तीत जास्त जीन्स घालू शकतो. बरोबर, खरी गोष्ट आहे. पण गेली होती त्यानंतर मग मला काही वाटलं नाही. पहिल्यांदा जो आडगाव श्रीची कॉम्पिटिशन दिली त्या कॉस्ट्युमवर, त्यानंतर मग राज्यस्तरीय बाळ राजश्री होती, औंधला होती ती सातारा, त्याच्यात मला ब्रॉन्झ मिळालं होतं. मग तिथं अजून जास्त कॉन्फिडन्स आला. आणि लगेच दुसऱ्याच दिवशी कुर्ल्याला आमदार श्री होती. तिच्यात पण टॉप 5 मध्ये 5वा नंबर मिळाला होता. ओके, म्हणजे एक तुमची जो प्रवास जो सुरू झाला तर तो सुरूच झाला, कायम सुरूच झाला. इथून पुढे बऱ्याच तुम्हाला अजून कॉम्पिटिशन खेळायचे आहे, आता खेळायचे. तर मॅडम एक पॉवर लिफ्टिंग सोडून तुम्ही ह्या बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आला, कारण बॉडी बिल्डिंग क्षेत्र म्हटलं तर तुम्हाला डाएट खूप हा फॉलो करावा लागतो आणि त्याचा खर्च पण खूप असतो बऱ्यापैकी. तर तुमचा एक साधारण डाएट कसा असतो, एक सुरुवातीला तुमचं वजन किती होतं पहिले ते आम्हाला सांगा, आणि त्याच्याने डाएट प्रॉपर फॉलो केल्यानंतरचं वजन किती होतं? सर्वात आधी माझं 85 होतं. जिम जॉईन करायची, मग नॉर्मल डाएटवर आपल्या आणि फक्त वर्कआउट करून माझं 76 झालं होतं. अच्छा, मग 76 कॉन्स्टंट होतं, त्याच्या खाली येत नव्हतं, म्हणजे वर्कआउट करून पण होत नव्हतं. मग पॉवर लिफ्टिंग जेव्हा चालू केलं मी मयूर सरांकडे, मग तेव्हा त्यांनी डाएट पण दिला होता, तेव्हा माझं 68 झालं. अच्छा, ओके, म्हणजे अजून कमी झालं, बरंच कमी झालं. 68 झाल्यानंतर मग परत जेव्हा बॉडी बिल्डिंग चालू झाला माझा प्रवास, तेव्हा माझा आता कॉन्स्टंट 64 आहे. तर आता तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आहे की त्या फक्त घरापुरत्याच मर्यादित आहे, मी जे सुरुवातीला म्हटलं की चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित आहे, तर अशा महिलांना तुम्ही काय सांगशाल? पहिले तर म्हणजे हा प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम आहे, आणि त्या घरच्यांच्या सर्वांसाठी, मुलांसाठी, सासू सासे, म्हणजे पतीसाठी, सर्वांसाठी काम करतात, पण स्वतःसाठी वेळ नाही देत. स्वतःसाठी माझं तरी म्हणणं की 1 तास तरी त्यांनी द्यायला पाहिजे. प्रत्येकीला इश्यू असतो की माझं वेट वाढलं, माझं वजन वाढलंय, मी आधी अशी होती, पण करत कोणी नाही. बरोबर, हो, खरी गोष्ट. तर पहिले जिद्द ठेवा आणि सातत्याने जर ते काम करत राहिलं आपण तर आपोआप आपलं होतं. लगेच तर नाही फरक पडणार, पण होईल. म्हणून प्रत्येकीने 1 तास तरी स्वतःसाठी दिला पाहिजे. मॅडम, तुम्ही राज्यस्तरीय स्पर्धापर्यंत जाऊन पोहोचल्या, कारण बॉडी बिल्डिंगमध्ये डाएट हा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर डाएट करताना तुम्हाला काही अडचणी निर्माण झाल्या आणि एकंदरीत त्याचा तुम्हाला खर्च किती आला ते एक आम्हाला सांगा. डाएट मी नॉनव्हेजचा डाएट असतो पूर्ण, बॉइल चिकन, एग्स, सलाड, राईस कमी प्रमाणात असतो. म्हणजे दोघं टाइमचा, म्हणजे पूर्ण दिवसाचा नॉनव्हेजच असतो, म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी आणि प्रोटीन जास्त असतं, आणि वे प्रोटीन. मग बाकी खर्च म्हटला तर बॉडी बिल्डिंग सोपं नाही, मेहनत पण तेवढीच लागते. असा दिवसाचा 2000 पर्यंत जातो खर्च. काय बोलता? प्रोटीन, मग त्याला थोडस सप्लिमेंट म्हणून फक्त एक कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन्स वगैरे असं. आता तुमच्यासारख्या अशा बऱ्याच महिला आता तुम्हाला बघताय की त्यांना काय वाटतं, जिम मध्ये गेलो, जॉईन केली, महिन्याभरातच आमचं फॅट लॉस झालं पाहिजे, पोट कमी झालं पाहिजे, तर हे शक्य आहे का? एका महिन्यात नाही शक्य. थोडाफार फरक पडेल फक्त जर प्रॉपर डाएट केला आणि वर्कआउट केलं तर थोडाफार पडू शकतो वेट मध्ये, पण जर परफेक्ट आपल्याला तेवढा बदल पाहिजे तर सातत्याने 1-1.5 वर्ष तरी केलं पाहिजे. डाएट आणि वर्कआउट दोन्ही जेव्हा म्हणजे दोघांचा समतोल जेव्हा साधला जाईल तेव्हा तुमचा फॅट लॉस होईल. 1 महिन्याला फक्त एक असं एक म्हणजे डिटॉक्स डाएट वगैरे फक्त थोडा इंचेस लॉस होऊ शकतो, एका महिन्यात तेवढा फरक पडेल. पण जर आपल्याला कायमस्वरूपी पाहिजे तर आपल्याला बरोबर डाएट आणि वर्कआउट दोघं केलं. मॅडम, जेव्हा जिम मध्ये
ट्रेनर्स असतील तेव्हा लेडीजला सजेस्ट करता की मॅडम तुम्ही एक व्हे प्रोटीन चालू करा. एक तुमच्या मनामध्ये पण असं काही प्रश्न आला होता की व्हे प्रोटीनने काही साईड इफेक्ट्स होतील, असं काही मनामध्ये प्रश्न? एकदा आला होता. फक्त सरांना मी तेवढं डाऊट विचारला की याच्याने काही हे म्हणजे स्टिरॉइड नाही किंवा याचे काही परिणाम नाही होतील असं, किंवा याचे मला काही दुसरं असं बॉडीत हे तर हार्मोनल चेंजेस वगैरे की नाही, ते नॅचरल असतं आणि जेवढं वर्कआउट आपण हार्ड करतोय तर त्याला प्रोटीन जेवढं म्हणजे तुम्ही मग नाही. नंतर मी रोज म्हणजे प्रोटीन घेते, पण मला तसं नंतर कधी वाटलं पण नाही. मॅडम तुम्ही आता सुरुवातीला कॉस्ट्युमचा विषय घेतला की अशा ड्रेसवर स्टेजवर जायचं, नातेवाईक काय म्हणतील, आजूबाजूच्या महिला काय म्हणतील, लोक काय म्हणतील, याबद्दल असा मनात काही प्रश्न निर्माण झाला होता का तुमच्या? झाला होता, पण सर्वात पहिले म्हणजे माझ्या पतीला मी हा प्रश्न विचारला. ऍक्च्युली त्यांनीच मला आग्रह केला की तू ही स्पर्धा खेळ. जेव्हा मी त्यांना विचारलं मी अशा कॉस्ट्युम कधी घातला नाही, मला काही प्रॉब्लेम नाही, तर बाकीच्यांचा विषयच नाही. बरोबर, मी सांगतोय ना जा तुझा, मग बस, मग मी बाकीच्यांचा विचार नाही केला. पण जेव्हा स्पर्धा जिंकून आला तुम्ही, समजा तुमचे फोटो सोशल मीडियावर पण फिरले असतील, तुमच्या मिस्टरांनी स्टेटसला ठेवले असतील, तुम्ही पण ठेवले असतील, तर तेव्हा एक नातेवाईकांचं रिॲक्शन काय होतं, म्हणजे काय मेसेजेस काय आले होते? तसं कोणाचं म्हणजे वाईट असं काहीच नाही आलं, सर्वांचं म्हणजे चांगलंच आलं की काहीतरी करते ह्या एज मध्ये पण काहीतरी तू मोटिवेशन आहे असं. तुम्हाला प्रश्न विचारत असते ना की पहिले तू अशी होती आता अशी दिसते, काय केलं बा तू? नाही, मी जिम जॉईन केलेली होती, हे सर्व वर्कआउट करते हे माहिती होतं सर्वांना, पण अचानक तू बॉडी बिल्डिंग कसं काय करायला लागली हा प्रश्न विचारला मला. तू व्यायाम करत होती मग इकडे कसं काय आली अचानक बॉडी बिल्डिंग कसं काय की नाही, म्हणजे वाटलं मला करावं असं सरांकडे बघून, मयूर सरांनी, की आपण पण काहीतरी करावं. फक्त मग आता फिटनेस आलेलाच होता तर अजून काहीतरी पुढे जावं. ऍक्च्युली जॉब नाही करता आला ही खंत मला खूप होती की मला जॉब करता आला नाही, एज्युकेशन असून पण मग जेव्हापासून बॉडी बिल्डिंग आणि पॉवर लिफ्टिंग मुळे एक हे मिळालं, प्लॅटफॉर्म मिळाला की काहीतरी करू शकते. मॅडम एक तुमचं बालपण, शालेय शिक्षण, कॉलेज नेमकं कुठे कंप्लीट झाले? माझं स्कूलचं शिक्षण हे धुळ्याजवळ मोहडी, बरोबर, तिथं झालेलं आहे. ओके. आणि कॉलेज पूर्ण धुळ्यात झालेलं आहे SSBPS ला. बरं. मग त्यानंतर लग्न झालं, पण लग्नानंतर मुलांमुळे किंवा संसारात अटकल्यामुळे मला जॉब करता आला नाही. बरोबर. माझं MSc BEd झालेलं आहे. अरे वा, बरं. पण मग ते 15 वर्ष पूर्ण संसाराला दिले. आता हा वेळ माझ्यासाठी, म्हणजे आता हे पूर्ण बॉडी बिल्डिंग साठी आता हा वेळ. मॅडम ह्या क्षेत्रातले आवडती महिला ॲथलीट कोण आहे तुमची, की जिला बघून तुम्ही फार अट्रॅक्ट होता, की तिची पर्सनॅलिटी खूप छान वाटते, ते भावते तुम्हाला ती पर्सनॅलिटी? तशा दोन आहेत, एक सरिता देवी आहेत आणि एक किरण डेंबला आहेत. त्यांनी पण मुलं म्हणजे मुलं झाल्यानंतर त्यांनी हे केलेले. बरोबर. पहिला इश्यू काय असतो, वेट कमी करायला गेलं, मग फिटनेस आला आणि मग ते त्या क्षेत्रात गेले. बरोबर. म्हणजे मला पण मीच दिसते, म्हणजे माझी स्टोरी जशी त्याच्या याच्यात की एक फिटनेस आल्या म्हणजे वेट इश्यू होऊन जातो, मग वेट झाल्याने खूप प्रॉब्लेम्स येतात. बरोबर. हेल्थ विषयी ते कमी करण्यासाठी आपण जिम जॉईन करतो. बरोबर. ऍक्च्युली माझंही तसंच झालं होतं. माझं वेट वाढल्यामुळे मला म्हणजे अस्थमाचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणजे स्टेप पण चढल्या जायच्या नाही माझे. त्यानंतर मला TB पण झाला. बापरे. मग 2 वर्ष फुल म्हणजे मेडिकल मेडिसिन त्याच्यावरच, त्याच्याने अजून माझी तब्येत अशी स्थूल झाली होती. मग त्याच्यानंतर मला असं की जिम जॉईन करू, त्याच्याने फ्रेश वाटेल, फिटनेस येईल, अशा प्रकारे जिम मध्ये. पहिल्याची गायत्री पाटील आणि आत्ताची गायत्री पाटील काय फरक वाटतो? खूप फरक आहे. पहिले खूप शाय होती मी, स्टेज डेअरिंग पण नव्हतं माझ्यामध्ये, कधी केलेलं नव्हतं. पण मग जसं पॉवर लिफ्टिंग आणि हे बॉडी बिल्डिंगचं पहिलं स्टेज जेव्हा चढली ना, त्यानंतर खूप माझ्यात कॉन्फिडन्स आला. ठरवलंच म्हणजे कोणी पण म्हणेल ही पहिली गायत्री नाही. कॉस्ट्युम, ते बॉडी बिल्डिंगचं जे वर्कआउट वगैरे सर्व त्याच्यानंतर खूप बदलली. मॅडम आता क्षेत्र खूप आहे, म्हणजे डॉक्टर असेल, वकिली असेल, आता तुमचं शिक्षण पण खूप चांगलं झालेलं आहे,
तर तुम्ही बोलले की संसारामुळे मला पुढे काही गोष्टी करता आल्या नाही, त्यामुळे मी आता हे बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये आता मी सर्वस्वपणाला लावून देते. तर भविष्यात अजून कोणत्या स्पर्धा खेळायची तुमची इच्छा आहे? भविष्यात मला आता बॉडी बिल्डिंग मध्येच खेळायचे करिअर करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात आता युनिव्हर्स खेळायची मला. अरे वा, बर. हां हां, खूप मोठं स्टेज आहे. खूप मोठं स्टेज आहे. तो अजून सप्टेंबरमध्ये बहुतेक राहील ती. 6 महिन्याचा वेळ आहे, करू तयारी. मॅडम, एक तुमच्यासारख्या महिला बरंच तुम्हाला बघताय, प्रत्येकीचा प्रॉब्लेम असतो फॅट लॉस. वेट गेन करणाऱ्या फार कमी असतात महिलांमध्ये, पण फॅट लॉस करणाऱ्या खूप आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही एक काय डाएट सांगशाल की तुम्ही हा डाएट करा एक व्यायामासोबत? घरगुती डाएट आपण घरगुतीच करू शकतो की त्याला खूप खर्च पण नाही. बरोबर. सर्वात पहिले म्हणजे साखर, चहा. आपण आलो म्हणजे पहिले कोणाला जरी चहा ठेवला त्याच्यातला आपण 1 कप आपल्यासाठी ठेवतो, तो जरी बंद केला. आणि दुसरं म्हणजे ऑइल. बरोबर. हे 2 आपल्या आहारात कमी केलं पाहिजे. असं काही नाही की ताट वाढताना वर पहिले म्हणजे तेल असलं तरच ती भाजी चांगली लागेल असं वाटतं सर्वांना, पण ते तसं काही नाही. तेल, ऑइल हे कमी केलं आणि नॉर्मल आपलं भाजी, राईस आणि भाकरी. जिभेवरच कंट्रोल पाहिजे. नॉर्मल आपलं सात्विक आहार घेतला तरी होऊ शकतो. बरोबर. मॅडम, एक शेवटचा तुम्हाला प्रश्न, तुमच्या सक्सेसचा मंत्र काय? ह्या लेवल पर्यंत येऊन पोहोचले. बिलीव्ह इन युअर सेल्फ. पहिली ही लाईन मी सांगेल. आणि हार्डवर्क करत राहा, लगेच त्याचा आपल्याला रिझल्ट नाही मिळत. बरोबर. पण आपण जर करत राहिलो, हार्डवर्क करत राहिलो, आपल्या स्वतःच्या कामावर विश्वास जर असला तर एक दिवस आपल्याला यश मिळतं. बरोबर, खरी गोष्ट आहे. त्याच प्रकारे मी हार्डवर्क करत राहिली, एक दिवस एक प्लॅटफॉर्म मिळतो आपल्याला. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःच्या कामावर विश्वास ठेवा की नाही आता होत नाही असं गिव्ह अप नका करू. बरोबर. करत राहा, एक दिवस आपल्याला यश मिळेल. करूनच दाखवलं मी. खूप खूप धन्यवाद मॅडम. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत तुम्ही दिलखुलासपणे संवाद साधला. तर आपण बघितलं की पाटील मॅडमांची स्टार्टिंग कशी झाली होती. सुरुवातीला ते पॉवर लिफ्टिंग खेळायचे. त्यांचं वेट पण तुम्ही ऐकलं की सुरुवातीला वेट किती होतं, कारण एक संसाराच्या गाड्यामध्येच ते अडकलेल्या होत्या. यातून आपण बाहेर पडून हे फॅट लॉस आपण कसं करू शकतो यासाठी ते पॉवर लिफ्टिंग, त्याच्यानंतर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. सुरुवातीला जे आपले मिस्टर युनिव्हर्स स्पर्धा खेळले हँडिकॅप बॉडी बिल्डर मयूर देवरे सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बॉडी बिल्डिंग स्पर्धासुद्धा खेळायला त्यांनी स्टेजची पायरी चढली. एक जो महिलांचा जो पोशाख असतो, जे कॉस्ट्युम असतं, तर ते परिधान करून मी स्टेजवर कसं जाऊ याबद्दल सुद्धा त्यांनी बरेच त्यांचे अनुभव सांगितले. आणि हो, अनेक महिलांचा प्रश्न असतो की मला फॅट लॉस करायचं आहे, तर त्यांनी स्वतः सांगितलं की 1 महिन्यात फॅट लॉस कधीच होत नाही. तुमच्या जिभेवर जर कंट्रोल असेल तरच तुम्ही फॅट लॉस करू शकता. धन्यवाद मॅडम, तुम्ही आज खूप छान असं मार्गदर्शन केलं. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आणि जो आपण सपोर्ट करताय मला इंस्टाग्रामवर पण मी बघतो, बरेच मला मेसेज येत असतात, तर त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद. तर अजून ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. तोपर्यंत बी फिट, स्टे फिट.